तर आत्ता जे मी करणार आहे ते फक्त कोकणातलेच लोक ओळखू शकतात असं मला वाटतं. बाकीच्या ठिकाणी असेल की नाही मला माहीत नाही, असेलही पण मला तेवढंसं माहीत नाही, कारण आमच्या या साईडला हे खूप फेमस आहे. तर आज मी चुडत वळणार. आमच्या मालकाने कालच इकडचे नारळ काढले आणि झाडावरची चुडतं ही अशी तोडून टाकली होती. तर बाकीची सगळी चुडतं त्याने गेटच्या बाहेर टाकली. तर छोटासा तुकडा असा पडला, तर तो बघून मला देखील चुडत वळायची खूपच इच्छा झाली होती. खरं तर मला कालच इच्छा झाली होती एवढी चुडतं बघून, पण त्यांना सांगायचं कसं. तर लहानपणी मी देखील माझ्या आईसोबत अशी चुडतं वळायची आणि हे मला माझ्या आईने शिकवलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल लहानपणी वळायची, तर मोठेपणी काय केलं? तर मोठेपणी शिक्षणासाठी कामासाठी बाहेर गेलो आणि ज्यावेळी सुट्टीमध्ये जात होतो त्यावेळी आई असलं काही काम करायला द्यायची. तर आमच्याकडे अजूनही हे बनवतात. हे बनवण्याची एक प्रोसेस आहे. 3-4 दिवस हे पाण्यामध्ये भिजत घालावं लागतं आणि त्यानंतर जसं मी वळलंय तसं वळावं लागतं, जेणेकरून ते उन्हाने असं वाकणार नाही. जसं आहे अगदी तसंच राहतं. जानेवारी फेब्रुवारीपासून अशी चुडतं वळायला सुरुवात होतात, जी की खोपीला लावण्यासाठी किंवा खळ्यामध्ये म्हणजे अंगणामध्ये वरती छप्पर वगैरे टाकण्यासाठी. तर खरंच खूप